काल ना एक कस्टमर आलं आणि ते म्हणाले की ब्लाऊज शिवायचंय, पण तुमच्या ब्लाऊजची शिलाई खूप जास्त होती. तुम्हाला ब्लाऊज शिवायला काय फक्त दोराच लागतो? आता तुम्ही सांगा, ब्लाऊज शिवण्यासाठी फक्त दोराच लागतो का आपल्याला? नाही की नाही? तर त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा टेप लागतो, चॉक लागतं, कात्री लागते, स्केल लागते आणि अस्तरचं ब्लाऊज असेल तर अस्तर लागतं. आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला मुख्य म्हणजे आपली मशीन लागते आणि फिनिशिंगसाठी इस्त्री लागते. इस्त्री आणि मशीन सूर्याच्या प्रकाशावरती तर नाही चालू शकत. त्याच्यासाठी आपल्याला लाईट लागते आणि लाईटचं जे बिल येतं ते आपल्याला पे करावं लागतं. फ्रीमध्ये तर आपल्याला कोणी नाही देत. आणि हे सगळं ब्लाऊज कट वगैरे झाल्यानंतर कारागीर असतील तर कारागीरचे रेट द्यावे लागतात त्यांना शिवण्यासाठी. हे झालं आणि मग परत ब्लाऊज शिवून झाला की मग त्याच्यासाठी हुक लागतात, बटन्स लागतात. जर पॅडेड शिवला असेल तर कप्स लागतात आणि फॅशनेबल शिवला असेल तर फॅशनच्या चांगल्या चांगल्या लेस लागतात. परत आणखीन कॅनव्हास लागतो. एवढ्या सगळ्या गोष्टी लागतात ब्लाऊज शिवण्यासाठी. पायपिंग लागते, नॉड लागतात, लटकन लागतं आणि हुक लावण्यासाठी मावशींना द्यावं लागतं, त्यांना पण पैसे पे करावे लागतात. एवढं सगळं एका ब्लाऊज मागे आपल्या टेलर लोकांना कष्ट करावे लागतात, काम करावं लागतं आणि लोकांना उगीच वाटतं जास्त शिलाई घेतात म्हणून. बरोबर आहे की नाही? वाटलं तर नक्कीच लाईक करा. थँक्यू सो मच.